नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्वास तर आपण रोजच घेत असतो, पण कधी कधी असं होतं श्वास घ्यायला त्रास होतो किंवा काही काही जणांना ही समस्या असते की त्यांना श्वास पुरत नाही, अशी काही वेळेला त्यांची अवस्था होते. आणि मग अस्थमा, ॲलर्जीमुळे कदाचित तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा प्रकारची वाक्य आपल्या कानावर पडायला लागतात. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा हाच विषय आहे की अस्थमा आणि ॲलर्जी म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावरच्या उपाययोजना कशा कशा करता येतील. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर भूपेंद्र अवस्थी. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. बालरोग तज्ज्ञ आहेत सर, 25 वर्षांचा अनुभव आहे आणि यानंतर आपल्या काही भागांमध्ये ते नेहमीच आपल्याबरोबर असणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. सर, मुळात अस्थमा म्हणजे काय, त्याची कारणं काय, अस्थमा म्हणजे आपण त्याची टर्म कशी करायची? अस्थमा म्हणजे आता काय, कोणाला धाप लागायला लागली मुलांना, मोठ्या माणसांना, तर आपण त्याला अस्थमा सांगतात. पण असं नाही. अस्थमा म्हणजे काय असतं की ही एक प्रकारची एलर्जी आहे. जास्त करून अस्थमाचं कारण एक एलर्जी असते आणि हा एक हेरिडिटरी अनुवंशिक आहे आणि ते आपल्या जीन्समध्ये असलं तर अस्थमा होण्याची शक्यता आहे. पेरेंट्सना अस्थमा आहे तर मुलांना होण्याची शक्यता आहे. याच्यात श्वासाची जी नळी आहेत ती कोलॅप्स होते आणि ती स्पाझम मध्ये जाते, तो श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. तर ह्या एलर्जीचे खूप मॅनिफेस्टेशन आहेत. एकदा आपलं त्याचे जीन्स असले तर आपल्याला नाकामधून पाणी येणं, शिंका येणं, नाकामधून खाज येणं, नाक बंद होणं, त्याला आपण एलर्जिक रायनायटिस सांगतात. दुसरं, श्वास घ्यायला त्रास होणं, खूप खोकला, जास्त करून रात्रीचा खोकला, मुलं खेळतात, खेळण्याच्या नंतर खोकायला लागतात, धाप लागते, त्याला आपण एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा सांगतात. हा सगळं एकच प्रकार आहे. आणि कधी कधी स्किनची एलर्जी आहे, त्याला आपण एटोपिक डर्मेटायटिस नाहीतर इन्फंटाईल एक्झिमा सांगतात. तर हे सगळी एटोपिक डिसीजेस आहेत, ही सगळी एलर्जिक डिसीजेस आहेत. त्याचं कारण एक आहे. तर मुलांमध्ये तिन्ही होऊ शकतं, नाहीतर एकच बिमारी होणार, असं असतं. पण मग अस्थमा आणि ॲलर्जी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत? असं आहेत. एलर्जी म्हणजे खूपच एक मोठं नाव आहे. एलर्जी म्हणजे खूप प्रकारची एलर्जी होऊ शकते. एलर्जी 4 प्रकारची आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. टाईप 4 आहे ती डिलेड आहेत, हायपर सेन्सिटिव्हिटी त्याला सांगतात. टाईप 1 आहेत ती अस्थमा आहे. अच्छा. ती फास्ट एलर्जी होते. त्याचं कारण आहे एक पर्टिक्युलर टाईपची अँटीबॉडी. ती अँटीबॉडी शरीरामध्ये जास्त असतं, त्याला आपण सांगतात आयजी अँटीबॉडी. आणि एटोपिक इंडिव्हिज्युअल, त्याचं टाईप 1 एलर्जी आहे ती, त्याच्यामधून एक भाग म्हणजे अस्थमाचं. दुसरं एनाफिलॅक्सिस, म्हणजे कधी कधी आपण पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं आणि मुलं नाहीतर माणसं एकदम कोलॅप्स होतात, एकदम सिव्हिअर रिॲक्शन होतो, तो एक एनाफिलॅक्टिक रिॲक्शन आहे. तो पण एक टाईप 1 एलर्जी आहे. आणि एलर्जीचे खूपच कारण असतात आणि कोणतीही वस्तू कुठेही आपण बघताय त्याच्यामुळे एलर्जी होऊ शकते. कोणत्याही औषधामुळे होऊ शकते, खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये होऊ शकतं, एन्व्हायरमेंटल जसं फफूंद आहेत, परागकण आहेत, त्याच्यामुळे पण एलर्जी होऊ शकते. हाऊस डस्ट माइट्स आहेत, तर त्याचे मॅनिफेस्टेशन्स वेगळे आहेत. त्याच्यामधून एक प्रकार एलर्जीचा हा एक अस्थमा आहे. मला असं विचारायचं की ॲलर्जीबद्दल जेव्हा आपण बोलतोय की काही काही वेळेला असं होऊ शकतं का की आजपर्यंत मला या गोष्टीची ॲलर्जी नव्हती, पण सडनली मला त्या गोष्टीची आता ॲलर्जी व्हायला लागली, तर असं होऊ शकतं? नाही, ह्याच्यात काय आहे की जसं डायबिटीस आहेत, ते जन्मापासून म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला लवकर होत नाही, ते 40 वर्षाच्या नंतर. ते 2 प्रकारचे डायबिटीस असतात, जुवेनाइल आणि तो दुसरं. तर जे दुसरं आहे ते 40 वर्षाच्या नंतर, 50 वर्षाच्या नंतर टाईप 1 टाईप 2 आहेत, तर ते नंतर होतं. तर पहिल्यापासून येत नाही. ते एलर्जी आहेत, ते पहिल्यापासून असली बॉडीमध्ये तरी त्याचं मॅनिफेस्टेशन नंतर होतं. आणि हा एक नॉन स्पेसिफिक वर्ड आहे की मला याची एलर्जी झाली, त्याची एलर्जी झाली, असं नसतं. आणि लोक असं सांगतात मला हे खाल्लं तर असं त्रास होतं, ह्याची एलर्जी आहे. एक इंडायजेशन वेगळं आहे आणि तुम्ही त्याला टॉलरेट करू शकत नाही, ते वेगळं आहेत. एलर्जी हा एक प्रकार वेगळा आहे. जास्त करून खाण्यापिण्याची एलर्जी इतकी जास्त नाही जितकं आपल्याला वाटते. ओके. तर लोक 100 वेळा एलर्जी सांगणार, त्याच्यामधून 1% 2% फूडची एलर्जी होते. आणि खाण्यापिण्यामध्ये मुळे अस्थमा होणं ते पण एकदम अवघड आहेत, तर जास्त करून होत नाही. अस्थमा आणि एलर्जी त्याचे कारण वेगळे असतात. जास्त करून 70% वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये विश्वभरात हाऊस डस्ट माइट किंवा हाऊस डस्ट त्याच्यामुळे एलर्जी होते. त्याची लक्षणं काय आहेत मग? कशी ओळखायची अस्थमा? ॲलर्जीतून झालेला अस्थमा किंवा अन्य कोणता? कधीही अस्थमा झालं तर पहिलं आपल्याला कोणालाही धाप लागायला लागली तर अस्थमा असं नाही,
ब्रॉन्कायटिसमुळे लागू शकतं, सीओपीडी कोणाला झालं तरी लागू शकतं, लहान मुलांमध्ये ब्रॉन्केलायटिस आहे ते लागू शकतं. तर आपण हिस्ट्री घेतात, ते व्यवस्थित ट्राय करतात, फाइंड आउट करतात, ब्लड चेक करतात, नंतर आपल्याला माहित पडतं की ह्याला अस्थमा आहेत आणि एलर्जी आहेत. आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट करतात, एलर्जी टेस्ट. त्या एलर्जी टेस्टमुळे आपल्याला माहित पडू शकतं की परागकणची एलर्जी आहेत, ते फंगल स्पोर्सची एलर्जी आहेत, किंवा हाऊस डस्ट माईटची एलर्जी आहेत, पेपर डस्टची एलर्जी आहेत, किंवा खाण्यापिण्याची एलर्जी आहेत. कधी कधी आपल्याला मस्किटो एलर्जी पण होऊ शकतं, डासाची पण एलर्जी होऊ शकतं, आणि माशाची पण एलर्जी होऊ शकतं, कुत्र्याची पण एलर्जी होऊ शकतात, पिजन फेदरची पण एलर्जी, ड्रॉपिंगची पण एलर्जी होऊ शकतं. पण जास्त करून एलर्जी आहेत ती हाऊस डस्ट माईटची असते, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि ही टेस्ट कशी होते, ॲलर्जीची टेस्ट करण्याची पद्धत काय आहे? एक तर ब्लड टेस्ट करतात, त्याला आपण IgE सांगतो. ते एकदा केलं की आपल्याला माहित पडतं IgE जास्त आहेत. एकदा माहित पडलं की IgE 500 आहेत, 1000 आहेत, नॉर्मल 40-50 असलं तर एलर्जी नाही, ते जास्त असलं तर एलर्जी आहेत. ते एकदम सोपं टेस्ट आहे, ते IgE केलं तर माहित पडतं. आणि त्याच्यानंतर आपण स्किन प्रिक टेस्ट करतात, नाही तर ब्लड टेस्ट करतात. ते प्रिक टेस्ट आहेत ती हायली रिप्रोड्युसिबल आहेत, चांगली टेस्ट आहेत. त्यांनी ती व्यवस्थित लोक काय आहेत 200-300 एलर्जन्स करतात, 150 एलर्जन्स करतात. असं नाही, मला असं वाटतं की परागकण आहेत त्याच्यामधून 2-3 इम्पॉर्टंट, 2-3 ह्याचं ते आपल्याला एकदा टेस्ट केली, त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं नंतर आपण डिटेलमध्ये जाऊ शकतात. तर ती एलर्जी टेस्ट केली तर ती चांगली आहेत. कारण की माणसांना काय वाटतं की मी हे खाल्लं नंतर एलर्जी झाली, ते आपण टेस्ट करून त्यांना दाखवू शकतात की ह्याची तुम्हाला एलर्जी नाही, तर तुम्ही खाऊ शकता, कारण वेगळं. आणि हाऊस डस्ट माईट आहे, आणि हाऊस डस्ट माईटला अवॉइड करणं ते थोडं अवघड आहे. पण हाऊस डस्ट माईट म्हणजे काय, डस्ट, घराची डस्ट, घराची धूळ, बाहेरची नाही, घरातली धूळ, त्याच्या आतमध्ये इन्सेक्ट्स असतात, त्यांना आपण हाऊस डस्ट माईट सांगतात. आणि ते मायक्रोस्कोपिक असतात, ते दिसत नाही. जेव्हा आपण झोपतात ते घराचं फॅन चालू असतं, AC चालू असतं, सर्क्युलेट होतात, ते नाकामधून आतमध्ये जातं. म्हणून रात्रीच्या वेळी नाकामधून पाणी येणं, शिंका येणं, धाप लागणं, हे सगळं रात्रीच्या वेळी जास्त होतं. आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा काही प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवलेत, त्यांनी काय विचारलंय ते आता यानंतर आपण बघूया. अस्थमा म्हणजे काय? माझ्या मुलाला खेळता खेळता एकदम खोकला येतो, जोरात खोकला येतो, मला भीती वाटते, हा अस्थमा नाही ना? डॉक्टर काय सल्ला द्याल? माझ्या मुलीला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. घरातल्या कुत्र्या मांजरांसमोर ती सतत खेळते, तर तिच्या आरोग्यावर काही परिणाम होणार नाही ना? दोन प्रश्न आहेत त्यांचे. हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण की असं होतं, मुलं खेळतात, खेळू शकतात, नंतर 10-15 मिनिटं झाले, थांबले की नंतर ते खोकायला लागलं, त्यांना अस्थमा, एक्सरसाइज इंड्यूस्ड अस्थमा सांगतात. पण हा एक प्रकारचं लक्षण आहे. त्यांनी आपल्याला माहित पडतं आणि आपल्याला संशय होतो, डाऊट होतो की किंवा अस्थमा आहेत की नाही. असं झालं की नंतर थोडेफार टेस्ट केलं तर आपल्याला माहित पडणार की त्याला विझिंग आहेत की नाही, घरात कुणाला अस्थमाचा प्रकार आहेत की नाही, एलर्जी आहेत की नाही, त्याने आपण सांगू शकतात की हा अस्थमा आहे. असं नाही की अस्थमा म्हणजे धाप लागणारच, फक्त खोकला येऊ शकतो. आणि स्पेशली खेळल्यानंतर रात्री झोपताना रोज खोकला येणं, आणि खोकला आणि ताप असलं तर अस्थमा होण्याची शक्यता कमी आहे. तर इन्फेक्शनमुळे खोकला आहे, सर्दी खोकला ताप येऊ शकतो, ते इन्फेक्शनमुळे आहे. पण आता खेळत खेळत झालं तर होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं त्यांनी विचारलं की पाळीव प्राणी, त्यांच्या मुलाला फार आवड आहे पाळीव प्राण्यांची, कुत्रा मांजरीशी खेळायला खूप आवडतं, आणि अस्थमा असेल तर खूप त्रास होऊ शकतो का? खूप त्रास आहेत आणि हे डिफिकल्ट आहेत. आणि घराचं, ज्यांच्या घरात कुत्रा आहेत, ज्यांच्या घरात मांजर आहेत, कॅट्स आहेत, डॉग्स आहेत, त्यांना बाहेर काढणं खूपच अवघड आहे. पण ज्यांच्या घरी अस्थमाचा प्रकार आहेत त्यांना ही सवय टाकायचीच नाही. कुत्र आणि डॉग आणि कॅटमुळे अस्थमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. ते पण आपण टेस्ट करून बघू शकतात आणि सांगू शकतात. कारण की त्यांचं जे डॅंडर आहेत, स्किन आहेत, त्याच्यामधून जे सगळं सिक्रेशन्स निघतात, लघवी आहेत, त्याच्यामुळे अस्थमा होऊ शकतं, एलर्जीज होऊ शकतात. एलर्जी होऊ शकते. पण एकदा घरी ठेवलं तर काढणं अवघड आहे, तर मुलं कधीही काढायला देत नाही. आणि नाही काढू शकतात तर मुलांना त्या म्हणजे डॉगला, कॅटला, कुत्र्याला त्या रूममध्ये यायला द्यायचं नाही, ते पण अवघड आहे. बाहेर ठेवायचं आणि जितकं कमी होऊ शकतं त्यांच्याबरोबर खेळायचं. त्यांचे स्किन म्हणजे त्याचे केस जितके आहेत ते काढून ठेवायचं, त्याला स्वच्छ ठेवायचं, तर थोडंफार फरक पडू शकतं. पण हा एक डेंजरस प्रकार आहे. बरं, आपण या अस्थमाबद्दल, ॲलर्जीबद्दल आणखीनही बोलणार आहोत, पण कार्यक्रमातला पहिला ब्रेक घेतोय.
आपल्या सगळ्यांचं या मंचावर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सारे सारे गाऊया. आम्ही महाकुंभातून नंबर काढू, त्या नंबरवर जे गाणं असेल आणि ते गाणं तुमच्या यादीत असेल तर इथे येऊन ते तुम्ही परफॉर्म करायचंय. सत्तावीस नंबर कोणाचा आहे? वा, 1 2. मोगरा फुलला, मोगरा फुलला. जितने ज्यादा लोग इसमें हमारे साथ गाएंगे उतने ही प्रोग्राम का मजा आएगा. कसं काय पाटील बर हाय का, सांग बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. एक तर प्रेक्षकांना सुद्धा त्याच्यात भाग घेता येतो आहे आणि सर्वांचंच मनोरंजन छान होईल यामध्ये. सारे सारे गाऊया रविवारी दुपारी 4 वाजता आणि मंगळवारी सायंकाळी 7 वाजता. मी ॲडव्होकेट प्रशांत माळी, सायबर कायदा व सायबर सुरक्षा तज्ज्ञ, तुमच्या भेटीसाठी दर बुधवारी 1 वाजता सह्याद्री वाहिनीवर येत आहे. सायबर संबंधित आपल्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया अधिक सकारात्मक होण्याचा, अधिक पर्यावरण प्रेमी होण्याचा, अधिक जागृत होण्याचा, अधिक सशक्त होण्याचा, अधिक शिक्षित होण्याचा, अधिक हिम्मतवान होण्याचा. चला टाकू प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल. सखी सह्याद्री सोबत तुमची प्रगती हेच आमचे ध्येय. नवीन स्वरूपात नवीन ढंगात सखी सह्याद्री 2 जून पासून दुपारी 1 ते 2 या वेळेत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अस्थमा आणि ॲलर्जी ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आणि डॉक्टर भूपेंद्र अवस्थी आपल्याबरोबर आहेत. सर, विजिंगचा मुद्दा तुम्ही मगाशी सांगितलात की विजिंग होतं, म्हणजे नेमकं काय? म्हणजे छातीचा आतमधून आवाज येते. अच्छा. आणि त्या आवाजाला आपण विजिंग सांगतात. आणि ते एक पर्टिक्युलर टाईपचे आवाज येतो. तर आई युजली सांगणार की माझ्या मुलाला विजिंग होतोय. ते एक प्रकारचे आवाज येतो आतमधून छातीचा. म्हणजे तुम्हाला ते ऐकू येऊ शकतं. हा, ते ऐकतात. आणि जे स्टेथोस्कोपने बघतात त्यांना रॉन्काय सांगतात. तर ते स्टेथोस्कोपने बघितलं आणि त्यांना वाटलं की रॉन्काय म्हणजे अस्थमा असं नाही. त्याचं मतलब त्याचं रॉन्काय आणि विजिंग म्हणजे छातीची नळी जी आहे, श्वासाची नळी, ती स्पाझम मध्ये गेलेली आहे. त्याचं कारण खूप होऊ शकतं. मोस्ट इम्पॉर्टंट कारण आहे अस्थमा. तर त्याला आपण विजिंग सांगतात किंवा रॉन्काय ऑन ऑस्कल्टेशन. तर त्याने आपल्याला माहीत पडतं की अस्थमा होण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये तर आहे, हे अनुवंशिक आहे असं तुम्ही म्हणालात, पण मोठ्यांमध्ये जर आपण मोठ्यांचा विचार केला तर अशा काही सवयी आहेत का की ज्याने जर अस्थमा असेल तर तो आणखीन बळावण्याची शक्यता असते? एकतर जास्त करून अस्थमाचं ओरिजिन म्हणजे स्टार्ट कधी होतं ते लहान मुलांमध्येच स्टार्ट होतं. मोठ्या माणसांमध्ये आणि जास्त करून ते 7-8 वर्षाचे होतात, त्याच्यानंतर ते हळूहळू कमी होतं. आणि थोड्या बाकी मुलांमध्ये ते कंटिन्यू राहतं. पण पहिलं खूप अवघड होतं त्याचं ट्रीटमेंट. आता आपल्याकडे खूप औषधं आहेत आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. आपल्याला माहिती आहे त्याचं कारण काय आहे. तर पहिल्यासारखं डेंजरस राहिलेलं नाही आणि त्याचे काही इतके अटॅक्स होत नाही. बरं, एक अजून एक उपाय म्हणजे की तुम्ही आता मी म्हटलं तसं की मोठ्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच्याबद्दल. तर असा जो स्मोकर आहेत त्याचा अस्थमा वाढणारच. कारण की त्याने छातीवर त्याचा परिणाम होतो. आणि ज्यांना जास्त इन्फेक्शन आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, तो पण वाढणार. टोबॅकोचं कन्झम्पशन कोणत्याही प्रकारचं केलं तर वाढणार. आणि दुसरं जास्त पोल्युटेड वातावरणात तुम्ही गेलो तरी वाढणार. लोक जे आहेत ते जास्त गार्डनमध्ये असतात, ते कधी क्लीन करतात, सवय ज्यांची असते क्लिनिंगची, काम असतं त्यांचं क्लिनिंगचं, त्यांना पण वाढू शकतो. कारण की त्यांचं एक्सपोजर पोलन ग्रेन्स, ते परागकण असतात, फफून फंगस असतात, त्याच्यावर जास्त असतं. संसर्गजन्य आहे का? मी सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारते. काही बाबतीत असं असतं की गैरसमज असतात बऱ्याचदा आजारांबद्दल. आता सर्दी खोकला हे संसर्गजन्य आहेत आणि ज्यांना अस्थमा आहे, सर्दी खोकला त्याने बळावण्याची शक्यता असते अस्थमा. पण अस्थमा मुळात संसर्गजन्य आहे का? जसं तुम्ही सर्दी खोकला सांगता ते एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हा जो आहे हा हेरिडिटरी आहे. म्हणजे ह्याचं कारण काय आहे की तुमचं जीन्समध्ये कुठे त्रास आहेत म्हणून तुम्हाला अस्थमा झालेला आहे, म्हणून तुम्हाला कशाची एलर्जी आहे. आणि हा जो एक प्रकार आहे ना, एलर्जिक रायनायटिस, अस्थमा, अर्टिकेरिया, पित्त उठतं, स्किनची एलर्जी असते, हे एक सगळं हेरिडिटरी आहे. तर हे आता आईला आहेत तो तुम्हाला 50% चान्स आहेत, आईला वडिलांना दोघांना आहेत तर तुम्हाला 70-80% चान्स आहेत की मुलांना होणारच. तर म्हणून सांगतात की आईचं दूध चालू ठेवायचं, 1 वर्षापर्यंत दुसरं काही द्यायची गरज नाही आणि बाहेरचं काही द्यायचं नाही, जास्त ॲनिमल फूड इंट्रोड्यूस नाही करायचं. त्याने जास्त फरक पडत नाही पण फरक नक्की पडतो थोडंफार. आणि जास्त एक्सपोजर एलर्जनचं
मिळायला नको. जास्त घरात डस्ट असलं तर त्यांना लवकर होण्याची शक्यता असते. अशा काही आणखीन टेस्ट आहेत का की तुम्हाला अस्थमा चेक करायचं असेल, तुमची कॅपॅसिटी किती राहिली आहे किंवा आता तुम्ही किती जास्त एक काय म्हणतात त्याचं सिव्हिरिटी तुम्ही जास्त सहन करू शकता, तर त्याच्या काही टेस्ट असतात का? हा, एक तर आपण करतात ते ना पल्मनरी फंक्शन टेस्ट सांगतात. त्याने माहीत पडतं की लंगची कॅपॅसिटी किती आहेत, लंगवर त्याचा किती परिणाम झालेत. आणि हा एक वन वे आहे, त्याने माहीत पडतं की अस्थमा आहेत की नाही. कारण की ते काय करतात, पल्मनरी फंक्शन टेस्टिंग करतात, नंतर औषध देतात, नंतर परत टेस्टिंग करतात. त्याने माहीत पडतं की हा रिव्हर्सिबल प्रकार आहेत की नाही, म्हणजे औषधांनी व्यवस्थित होण्याचा प्रकार आहेत की नाही. तर हा जो रिव्हर्सिबल असतो ते अस्थमा होण्याची शक्यता जास्त असते. आणि घरी डॉक्टर कधी कधी पीक फ्लो मीटर देतात असं फुगण्यासाठी. तर रोज सकाळी संध्याकाळी फुगलं तर माहित पडतं की आपली लंगची कॅपॅसिटी 200 होती की 300 होती की 400 होती. त्याच्यावर ते रीडिंग येतं त्याने माहित पडतं. तर जेव्हा आपल्याला माहित पडलं की डिप झाली आहे, खोकला नाही पण तरी डिप झाली आहे, तर आपल्याला म्हणजे थोडं असं डाऊट येणार की आता तुम्हाला अटॅक येणार किंवा अटॅक आलेला आहे. अस्थमाचा अटॅक येतो तेव्हा नेमकं काय होतं डॉक्टर? आणि मला असं विचारायचं की आता पुन्हा एकदा आपण वातावरण बदलाच्या एका उंबऱ्यावर उभे आहोत. हवा बदलली की काही जणांना खूप त्रास होतो श्वास घ्यायचा, तर ह्या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगाल? जितकी जास्त ह्युमिडिटी वाढली, जितकं जास्त पोल्युशन वाढलं तर त्याने अस्थमामध्ये त्रास होणार. दुसरं, जेव्हा क्लायमेट चेंज होतो तेव्हा परागकण जास्त येतात की कमी येतात त्याच्यावर पण अवलंबून आहेत. बाहेर फंगल स्पोर्स आहेत, ते फूग असते ती बाहेर जास्त असले त्याच्यावर पण अवलंबून असतं. आणि क्लायमेट चेंज झालं तेव्हा त्यांची श्वासाची नळी जी आहेत मुलांची, मोठ्या माणसांची, ती सेन्सिटिव्ह असते. तर क्लायमेट चेंज झालं की टेम्परेचर चेंज झालं की जोरात वारा सुटलं तरी त्याच्यावर परिणाम होऊ शकतं. उदबत्ती आहेत, नाहीतर म्हणजे काही स्ट्रॉंग परफ्यूम आहेत, हा स्मेल आहे, त्याच्यामुळे पण एक स्पाझम येऊ शकतं. पण मूळ कारण एक एलर्जी असते. पण कधी कधी व्हायरल इन्फेक्शनमुळे पण प्रेसिपिटेट होऊ शकतं. बरोबर. आणि त्यांचा प्रकार चालू होऊ शकतो. पण पहिले ती टेंडन्सी व्हावी. टेंडन्सी नसली तर कितीही स्मेल असू दो, कितीही पोल्युशन असू दो, तर ते अस्थमाचा प्रकार येणार नाही. तर श्वासाचे नळीवर इतका परिणाम होणार नाही, थोडाफार परिणाम होणार पण जास्त परिणाम होणार नाही. आपल्या प्रेक्षकांनी आणखीन कोणते प्रश्न विचारले ते यानंतर आता आपण बघणार आहोत. डॉक्टर, ॲलर्जी कशाला म्हणतात, त्याची कारणं काय? डॉक्टर, माझा मुलगा लहान आहे पण त्याला अस्थमाचा त्रास होतो, पण असा हा त्रास त्याला मोठा होईपर्यंत होत राहील का? एलर्जी आहेत, हा, एलर्जी हा एक जनरल वर्ड आहे. म्हणजे तुम्हाला फूड एलर्जी होऊ शकते, तुम्हाला त्याचा परिणाम स्किनवर होऊ शकतं, तुम्हाला ड्रग एलर्जी होऊ शकते, तुम्ही औषध खाल्ली आणि तुम्हाला काय त्रास झाला, तुम्हाला काय चावलं त्याची एलर्जी होऊ शकते, तुम्हाला पित्त येतं ते पण एक प्रकारची एलर्जी आहे. तर हे एलर्जी जसं मी सांगितलं 4 प्रकारची आहेत. त्याच्यामधून एक प्रकार म्हणजे अस्थमा. त्याच्यामध्ये पण खूप आहेत, जसं एनाफिलॅक्सिस सांगितलं. तर जी लवकर एलर्जी होते, अर्ली एलर्जी होते, त्यांना आपण अस्थमा सांगतात. कधी कधी आपण काय घातलं, म्हणजे इथे काय बेल्ट नाही तर शूज आहेत त्याच्यामुळे पण चमडीवर एलर्जी, त्यांना आपण कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस सांगतात. कॉन्टॅक्ट एलर्जिक डर्मेटायटिस, ती वेगळ्या प्रकारची एलर्जी. हा जे अस्थमाची जी एलर्जी ही एक वेगळ्या प्रकारची आहे. पण ही सगळी एलर्जी आहेत. म्हणजे बॉडीचा जो रिॲक्शन बाकी माणसांमध्ये येतो त्याच्याहून चेंज रिॲक्शन येतो, त्याला आपण एलर्जी सांगतात. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन नसतं, एक्झॅजरेटेड रिॲक्शन आहेत, म्हणून त्याला एलर्जी सांगतात. बरोबर आहे. तर अस्थमा एक प्रकारची एलर्जी आहे, त्याच्यामध्ये आयजी अँटीबॉडी खूप वाढते, तर त्याला आपण अस्थमा सांगतात. आपल्या दुसऱ्या प्रेक्षकांनी विचारलं होतं की त्यांच्या मुलाला हा त्रास आहे तर तो मोठा होईपर्यंत तसाच राहणार का? मला त्याला जोडून असं विचारायचंय की ह्याच्यावरच्या उपाययोजना कोणत्या? हा जर त्रास वाढणारा असेल, वय वाढतं त्याप्रमाणे, तर तो आटोक्यात कसा आणायचा? पहिलं तर एकदम व्यवस्थित डायग्नोज करायला हवं. कधी कधी कोणाला खोकला आला, थोडं धाप लागायला लागले, कोणी सांगितलं अस्थमा आहे, तर आपण पण असं विचार करतो, गैरसमज होते की अस्थमा आहे. ते एकदा व्यवस्थित डायग्नोज केलं नंतर त्याचा आपण व्यवस्थित उपाय पण आहेत आणि त्याला आपण प्रिव्हेंट पण करू शकतो. जसं आपल्याला माहित पडलं हाऊस डस्ट माईटमुळे आहे, तर आपण घरात काहीतरी केअर घेऊ शकतात, त्याने डस्ट माईटचं एक्सपोजर कमी होणार. बरोबर. तर ते मुलांना त्याची फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी कमी होणार. एकदा झाल्यानंतर आपण एक डायरी मेंटेन करावी. अच्छा. हा, की कोणत्या दिवशी अटॅक आलं होतं, कोणत्या दिवशी खोकला आलेला, कोणत्या दिवशी काय झालं होतं, दमाचा त्रास कधी झालेला,
किती दिवस चाललं, किती दिवस स्कूलला गेले नाही गेले, ते आपण व्यवस्थित डायरी ठेव. आणि याच्यात माहीत पडलं की 2-3 महिन्यात एक वेळा होतं, 6 महिन्यात एक वेळा होतं. तर जास्त उपाय, कंटिन्यूस उपाय करायची गरज नाही. आपल्याकडे औषध आहेत. आणि अस्थमा हा एक आता आपल्याला असं माहीत पडलं आहे की स्पाझम बरोबर इन्फ्लमेशन होतं, म्हणजे सूज येते. म्हणून त्याचा इलाज व्यवस्थित करायला हवं. कधी कधी माणसांना त्रास होतो आणि ते व्यवस्थित होतात, पण तरी आपण ती औषध दिली तर लवकर व्यवस्थित होतात. जास्त करून अटॅक्स ऑटोमॅटिकली सबसाईड होतात, पण आपण असं सोडू शकत नाही. पण कोणतं अटॅक खराब होणार आणि बिघडणार आणि ते डेंजरस होऊ शकतं, फेटल होऊ शकतं, ते माहीत पडत नाही. तर कोणताही अटॅक आला तर व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी आणि त्याचा व्यवस्थित इलाज करावा. आणि कोणतं कधी कधी मुलांमध्ये काय असतं की थोडे वर्ष जेव्हा लहान असतात तेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असते, इंटेन्सिटी जास्त असते. नंतर जसे जसे मोठे होतात तो प्रमाण कमी होतं. जास्त करून मुलांमध्ये तो प्रमाण कमी पण होतो आणि जातो पण. अच्छा. पण असं नाही की जीन्स चेंज झालेले आहेत, जीन्स आहेत पण तो मॅनिफेस्टेशन कमी आहेत. तर असं आहेत की मुलांना 4 वर्षात अस्थमा होतं, नंतर 12 वर्ष झालं त्यानंतर विजिंग होतच नाही, नाकामधून पाणी येतच नाही. ते 4-5 वर्ष असं राहू शकतं किंवा लाईफ लॉंग असं राहू शकतं. पण ते परत कधी येणार ते सांगू शकत नाही. पण डॉक्टर आणि आपण व्यवस्थित स्वतःला एज्युकेट करून घ्यावं. डॉक्टर पण व्यवस्थित शिकवायला हवं आईना. आता पेशंट जे मोठे आहेत ते व्यवस्थित शिकले आणि ते व्यवस्थित समजून घेतलं, त्यांनी व्यवस्थित डायरी मेंटेन केली तर ते त्यांना माहीत पडणार की स्वतःचं ट्रीटमेंट कसं करावं आणि ते स्वतःचं ट्रीटमेंट करू शकतात आणि अस्थमाला व्यवस्थित कंट्रोलमध्ये करू शकतात. स्वतः ट्रीटमेंट करायची म्हणजे काय, एकदा आपण समजून घेतलं की आपल्याला कोणती औषध कधी घ्यावी आणि आपले लिमिटेशन्स काय आहेत, औषधाचे लिमिटेशन्स काय आहेत, ते व्यवस्थित समजून घेतलं आणि आपल्याला माहित आहेत की आता 15 दिवसानंतर असं विजिंग झालंय, इतकं आहेत, घरात पीक फ्लो मीटर ठेवलंय, जास्त झालंय, तर आपण ही औषध घेतली, म्हणजे काय पंप घेतलं, नाहीतर काय दुसरी औषध घेतली, नाहीतर नेब्युलायझरनी घेतली, तर ती श्वासाची नळी एकदम मोकळी होऊ शकते आणि खूप फरक पडतो. आणि कसं वाटलं की नाही नेहमी होतोय तर त्याच्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहेत, ते आपण रेग्युलरपणे घेऊ शकते. पण मी असं ऐकलंय की ही जी औषधं आहेत ती दिली जातात तर काही काही वेळेला त्याचे सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, ट्रेमर्स येतात काही जणांना, हात थरथरतो. ते नॉर्मल आहेत, कारण की ही बीटा-2 एड्रेनर्जिक एगोनिस्ट औषध आहेत. जसं आपण घेतात टर्ब्युटालिन आणि सॅल्ब्युटामॉल, त्याचा एक परिणाम आहे, त्याचा एक साईड इफेक्ट आहेत आणि ते नॉर्मल इफेक्ट आहेत ऍक्च्युअली, तसे पण त्याने त्रास काही होत नाही. आपल्याला थोडं वीकनेस सारखं वाटतं आणि हा त्रास होतो. पण हे त्रास थोडं झालं म्हणजे औषध घेतली आहेत तर थोडं ट्रेमर्स कोणाला जास्त होतं कोणाला कमी होतं, पण ते झालं की औषध बंद करायचे असं नाही. ते आपण देऊ शकतात, त्याच्यात काही त्रास नाही. आणि फक्त लोकांना काय असतं की एकदा सांगितलं की हे औषध घेतलं की बरं होतं, त्यांना थोडं पण खोकला आलं की ते परत औषध घेतात. तर ही औषध आहेत ती अब्यूज जास्त होते, मिसयूज जास्त होते, ते मिसयूज करू नये. जेव्हा गरज आहे समजून घ्यावं तेव्हाच घ्यायचं. आणि लॉंग टर्म औषध वेगळी असते आणि शॉर्ट टर्म वेगळी असते. सर आपण त्याच्याबद्दल बोलूया की ही लॉंग टर्म औषधं आणि शॉर्ट टर्म औषधं कोणती असतात, पण त्या अगोदर कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. हनीमूनसाठी माझी मैत्रीण आल्यावर साधं हॅलो सुद्धा करत नाही, पण तू अशी मिठी मारू देशील तर ना. काही माणसं किती चलाक असतात नाही. पटलं तर घ्या, मी आज बरोबर ओळखून आणलेली आहे. आपल्या देशात प्रत्येक 3 मिनिटानंतर एक बाई मुलाला जन्म देते. ऑर्डर सर. पटलं ते घ्या, सोमवार ते रविवार संध्याकाळी 6:55 आणि सोमवार ते शुक्रवार दुपारी 2:25. नमस्कार, मी श्री शिनामदार, निवृत्त पोलीस अधिकारी. मी येत आहे आपल्या भेटीला दर गुरुवारी 1 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये. तर नक्की भेटू दर गुरुवारी 1 वाजता ग्रस्त व शोषित अबलांना सबला करण्यासाठी. आपण प्रयत्न करूया अधिक सकारात्मक होण्याचा, अधिक पर्यावरण प्रेमी होण्याचा, अधिक जागृत होण्याचा, अधिक सशक्त होण्याचा, अधिक शिक्षित होण्याचा, अधिक हिम्मतवान होण्याचा. चला टाकू प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल.
सखी सह्याद्री सोबत तुमची प्रगती हेच आमचे ध्येय. नवीन स्वरूपात नवीन ढंगात सखी सह्याद्री 2 जून पासून दुपारी 1 ते 2 या वेळेत. ब्रेक नंतर स्वागत. अस्थमा आणि ॲलर्जी याच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. डॉक्टर अवस्थी आपल्या बरोबर आहेत. सर, तुम्ही आता सांगत होतात की लॉंग टर्म मेडिसिन्स आणि शॉर्ट टर्म मेडिसिन्स म्हणजे नेमकं काय? म्हणजे जे आता आपण साल्ब्युटामॉल आणि बाकी पंप यूज करतात. पंप म्हणजे ऍक्च्युली ती औषधाला ब्रेक करून छातीच्या आतमध्ये जातात. पण त्रास कुठे आहे? छातीच्या आतमध्ये. तर अशी औषध द्यावी ती तोंडाने घेऊन पोटात जाणार, नंतर छातीचं तिथे जाणार, तो उपयोग नाही. तर बेस्ट इज टू गिव्ह मेडिसिन्स विच विल डायरेक्टली गो इन टू द लंग्स. तिथे हे औषध डायरेक्ट लंग्समध्ये जाते. ते ह्याच्यात जे आपण साल्ब्युटामॉल टर्ब्युटालिन औषध यूज करतात ते खूपच पॉप्युलर आहेत. आणि कधी बघितलं तर मुलांना त्रास झालं, मोठ्या माणसांना त्रास झालं तर ते पंप घेऊन फटाफट घेतात. तर कधी कधी काय असतं, ते कधी कधी दिवसात 10-15 वेळा घेतात आणि कधी कधी रोज घेत राहतात. 10 वर्ष झाले आणि ती औषध चालू आहेत. ती डेंजरस आहेत. त्याचा उपयोग तुम्ही जास्त केलं तर तुमचे पुढचे अटॅक्स जेव्हा येणार ते जास्त डेंजरस येणार. आणि ही जी औषध आहे ती लॉंग टर्म नाही. तर लॉंग टर्म औषध आहेत ती लॉंग ऍक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एगोनिस्ट असतात. स्टिरॉइड्स असतात, पण ते इनहेलेशनल स्टिरॉइड्स. त्याचे जास्त साईड इफेक्ट्स होत नाही. आणि बाकी आता नवीन नवीन ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट ती औषध आलेली आहेत. डायसोडियम क्रोमोग्लायकेट ही सगळी लॉंग टर्म औषध आहेत. ती लॉंग टर्म म्हणजे ज्यांना अस्थमाचा त्रास आहेत आणि रेग्युलर होत चालतोय, म्हणजे महिन्यामध्ये 5-6 वेळा 7-8 वेळा आजारी झाले आहेत, तर त्यांना आपण लॉंग टर्म मेडिसिन्स देतात. तर ते लॉंग टर्म मेडिसिन दिलं तर आपण अस्थमाला कम्प्लिटली कंट्रोल करू शकतात. आणि त्या औषधाचे जास्त साईड इफेक्ट्स होत नाही. आणि त्याचं वेगळं वेज आहेत. पंपनी पण देऊ शकतात, रोटा कॅप्स, रोटा हेलर्स असतात त्यांनी देऊ शकतात, नेब्युलायझरनी देऊ शकतात, गोळ्या देऊ शकतात. खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि ते व्यवस्थित द्यायचं आणि आपल्या घरी एक व्यवस्थित डायरी ठेवायची. त्याच्यामध्ये लक्षणं काय त्रास होतं नाही होतं ते व्यवस्थित बघायचं. आपल्याला वाटलं, डॉक्टरांना वाटलं की 3-6 महिने चांगले गेलेत, तर ते डॉक्टर हळूहळू थोडे कमी करणार आणि नंतर लागलं तेव्हा तुम्हाला ती बाकीची औषध देऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. सगळ्याहून इम्पॉर्टंट म्हणजे समजून घ्यावं की काय अस्थमा आहेत, कसं त्याला ट्रीट करायचं, कशा रेकॉर्ड्स मेंटेन करावी, कोणत्या प्रकारची औषध आहेत, कोणती औषध नॉर्मल आहेत, कोणती औषध डेंजरस आहेत. आणि सगळ्याहून महत्वाचं, आपण सगळे अटॅक्स व्यवस्थित कंट्रोल करू शकता. हे अटॅक्स येतात तेव्हा नेमकं काय होतं, लक्षणं काय आहेत त्याची? तेव्हा विजिंग होतं जसं तुम्ही सांगितलं, आणि रॉंकाय येतात. म्हणजे ते श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, धाप लागायला लागते, फास्ट ब्रीदिंग करतात, त्याला आपण अटॅक सांगतात. पण असं अटॅक म्हणजे फास्ट ब्रीदिंग असंच नाही, कधी कधी फक्त खोकल्याचे अटॅक आहेत. तर तेव्हा स्पाझम मध्ये आहेत, पण इतकं स्पाझम नाही की धाप लागायला लागली, थोडं स्पाझम आहेत म्हणून खोकला आहेत. आणि एकदम जोरात खोकला येणार आणि स्पाझमोडिक कॉफ खूप वेळापर्यंत राहणार. रात्री तुम्ही 3 वाजता उठल्याने खोकायला लागले, नाकामधून पाणी आलं, शिंका आली आणि नाकामधून खाज, इचिंग इज हॉलमार्क. म्हणजे इचिंग आलं म्हणजे एलर्जी होण्याची शक्यता आहे. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया डॉक्टर, पण आपल्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेत, ते कोणते आहेत ते बघणार आहोत यानंतर. मला लहानपणापासून अस्थम्याचा त्रास आहे. हा त्रास अनुवंशिक असतो का? माझ्या नातीला तर हा त्रास नाही ना होणार. डॉक्टर, आपण काय सल्ला द्याल? एलर्जी आणि अस्थमा ओळखण्याच्या काय टेस्ट आहेत आणि त्यांचा फायदा होतो का? त्यांना असा प्रश्न पडला की त्यांना अस्थमा आहे तर त्यांच्या नातीला सुद्धा होऊ शकेल का? होऊ शकतं, कुणालाही अस्थमा होऊ शकतं, पण तिला आहेत म्हणजे तर चान्सेस आहेत की त्यांना होऊ शकतं. तर ते आपण एकदा, त्यांना काही त्रास नाही, त्यांना काही सिम्पटम्स नाही तर प्रॉब्लेम नाही. पण असं वाटलं की त्याला वारंवार खोकला येतो, धाप लागते, तर आपण टेस्ट करून घ्यावं. आणि टेस्ट केलं तर माहीत पडतं. एक तर एलर्जी टेस्ट करू शकतं, दुसरं ते IgE लेवल्स केलं तर त्याने माहीत पडलं की IgE लेवल जास्त आहेत की नाही. पण जास्त आहेत म्हणजे अस्थमा होणार असं नाही, होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जास्त खोकला आलं की धाप लागायला लागली तर हे कन्फर्मेटरी आहे. पण IgE टेस्ट जास्त असलं आणि कधी कधी धाप लागतच नाही तसंही होऊ शकतं. पण ते होऊ शकतं. पण हे आहेत, हेरिडिटरी आहेत, म्हणजे असं नाही की होणारच, चान्सेस जास्त आहेत. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे टेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे, जसं हे IgE, आणि दुसरं ते प्रिक टेस्ट करतात, जसं मी सांगितलं स्किन टेस्ट. त्याच्यामध्ये आपल्याकडे रेंज आहेत, 100 ते 150 टेस्ट करू शकतात. पण जास्त करून इतकं टेस्ट करायची गरज पडत नाही. सेफ आहे टेस्ट, बरं, काही साईड इफेक्ट्स होत नाही. आणि ते 15 मिनिटात आपल्याला रिझल्ट मिळतो. तर त्यांनी माहीत पडतं की कशाची एलर्जी आहेत. तर आपल्याकडे खूपच आहेत एलर्जन्स, तर त्याच्यामधून आपल्याला माहीत पडलं की खाण्यापिण्याची एलर्जी नाही, तर आपण काही
हे लहान मुलांमध्ये आपण सांगतात की तुम्ही नट्स देऊ नका, तुम्ही अंडी देऊ नका, मुलांना अस्थमा होणार. तसं आपल्याला माहित पडतं की त्याचा हा कारण नाही. बरोबर. पण आपल्याला माहित पडलं की ॲलर्जी आहेत, त्याचं कारण परागकण आहेत, नाहीतर दुसरं काय फंगस आहेत किंवा हाऊस डस्ट माहीत, तर त्याचे आपण मेजर्स त्यांना सांगू शकतात आणि ते प्रिव्हेंट करू शकतात. काय प्रिव्हेंशन 100% आहेत? 100% नाही, पण 40-50% त्याच्यावर फरक पडू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जसं तुम्ही सांगितलं पल्मनरी फंक्शन टेस्टिंग, त्याने माहीत पडतं की अस्थमाचा प्रकार किती सिव्हिअर आहे आणि त्याचा परिणाम छातीवर किती झालेला आहे. कधी कधी काय असतं की आपण अस्थमाला व्यवस्थित कंट्रोल नाही केलं तर छातीमध्ये फायब्रोसिस होतं आणि ते इरिव्हर्सिबल होतं. नंतर आपण औषध दिली तरी इतकं मोकळी होत नाही छाती, इतकी बरी वाटत नाही. म्हणून त्याचा इलाज व्यवस्थित करावं आणि रेग्युलरली करावं. तर हे हा सगळं प्रकार होणार नाही क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचं नाही तर COPDचं. ज्यांना अस्थमा आहे त्यांची एकंदरीत रोजची लाईफस्टाईल कशी असावी, कोणत्या गोष्टींची त्यांनी काळजी, मग त्याच्यामध्ये औषधं तर आलीच पण त्याबरोबरीने त्यांनी आहार कोणता घ्यावा आणि व्यायामाच्या सुद्धा काही पद्धती आहेत का की ज्यांनी त्या रोज केल्या पाहिजे? ब्रीदिंग एक्सरसाइजेस रोज केली आणि योगा रोज केलं तर खूप फरक पडतो. आणि बाकी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केलं तर फरक पडणारच. तुमची लंगची कॅपॅसिटी वाढणार आणि लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आणि त्याला एक्सरसाइज करण्यासाठी पण इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री असते, खूप प्रकारचे फुगं ते आपण ते पण ही एक प्रकारची एक्सरसाइज आहेत, त्याने खूप फरक पडतो. कारण की आपण आपल्या ब्रीदिंगवर जास्त त्याची काळजी घेतच नाही कारण ऑटोमॅटिकली चालतं आणि आपण कधी त्याचे एक्सरसाइज करत नाही. ते एकदा व्यवस्थित शिकून घेतलं, नाहीतर तुम्ही स्वतः आता तर इतकं सगळं अवेलेबल आहे, गुगल केलं की काही तुम्ही फाइंड आउट करू शकतात आणि ते करू शकतात, त्याने खूप फरक पडतं. ते एकदा समजून घेतलं आणि अंडर सुपरविजन व्यवस्थित केलं ते खूप महत्त्वाचं आहे. स्वतः सुरू करून काही उपयोग नाही. कधी कधी तुम्ही जास्त केलं तर त्रास होऊ शकतं. ज्यांना अस्थमाचा प्रकार आहे तो जास्त पळायला लागलं आणि त्याची छाती एकदम स्पाझम मध्ये गेली तर त्याला अटॅक येऊ शकतं. आणि जास्त पोल्युटेड जागा आहेत तिथे तो गेलं तरी एकदम अचानक अटॅक येऊ शकतं. कुठे स्ट्रॉंग स्मेल आहेत तरी अटॅक येऊ शकतं. तर रोज जो काम करतो त्याला माहित आहे की ह्याच्याहून जास्त केलं तर त्रास होऊ शकतो, तर त्याची काळजी त्याला घ्यावी. आणि तुमची बॉडी ती रिॲक्शन दाखवायला सुरुवात करते हळूहळू की आता काहीतरी हे वेगळं होतंय तर आता काळजी घेतली पाहिजे. आणि एकदा ते झालं नंतर काय करायचं ते एकदा समजून घ्यायचं, कोणती औषधं घ्यायची की नाही घ्यायची ते समजून घ्यायचं. आणि एकदा स्वतःला व्यवस्थित एज्युकेट केलं तर आपण अस्थमाला कम्प्लिटली कंट्रोल चांगलंपणे कंट्रोल करू शकतात. आणि आहार काही विशेष असतो का, काही गोष्टी टाळायच्या असतात का? असं काही नाही, रेग्युलर जी डाएट असते ती घेऊ शकतात, पण ती जास्त तिखट आहेत, जास्त थ्रोटला त्रास देणार, जास्त छातीला त्रास देणार, एकदम तेलकट तांबट जास्त असलं, एकदम थंड असलं, एकदम बर्फाचं पाणी असलं तर त्रास होऊ शकतं. म्हणजे सर्दी खोकला आपण अवॉइड करायचं, होऊ द्यायचं नाही. कोणतेही व्हायरल इन्फेक्शन अवॉइड करायला हवं, कोणतेही इन्फेक्शन अवॉइड करायला हवं. आणि ज्याने आपल्या छातीवर थोडं परिणाम होणार नाहीतर घसावर परिणाम होणार त्याचे थोडं ते अवॉइड करायला हवं. पण असं लोक सांगतात की तुम्ही फ्रूट ज्यूस घेऊ नका तुम्हाला अस्थमा होणार, तुम्ही नट्स घेऊ नका तुम्हाला अस्थमा होणार. जास्त करून असं होत नाही. आणि एलर्जी टेस्ट केली तर आपल्याला माहित पडतो, कन्फर्म होतो की असं काही होत नाही. तर आपण आणि मुलांचं काय असतं की ग्रोथ इम्पॉर्टंट आहे आणि ह्या वयात त्यांची वाढ होणार, त्यांची वाढ व्यवस्थित व्हायला हवी. तुम्ही हे बंद केलं, दूध बंद केलं किंवा एग्स बंद केलं, व्हेजिटेबल्स बंद केलं, नट्स बंद केलं, त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही. आपल्याला व्यवस्थित न्यूट्रिशियस डाएट द्यावं हे खूप महत्त्वपूर्ण, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे व्यवस्थित समजून घेतलं तर जास्त त्रास होणार. कधी कधी असं होतं की आपल्याला हा त्रास नसतो पण आपण कुठून तरी चाललेलो असतो किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये आपण असतो आणि कोणाला तरी अचानक असा श्वास घ्यायला वगैरे त्रास व्हायला सुरुवात होते. मग अशा सिच्युएशनमध्ये जे आपण आहोत मदतीसाठी तिकडे असणारी मंडळी त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? एक तर त्याला कम्फर्टेबल करायचं, जास्त बंद जागेत कुठे मॉलमध्ये आहेत कुठे थिएटरमध्ये आहेत तर त्याला बाहेर घ्यायचं तर तो श्वास घेऊ शकणार. आणि त्याच्याकडे ते औषध असली मीटरडोज इनहेलर पंप सांगतात, नाहीतर ते रोटा कॅप्स असलं तर ते द्यावं त्यांना, नाहीतर औषध असली जास्त ज्यांना अस्थमाचा त्रास असतो ते औषध घेऊन जातात तर ते आपण देऊ शकतात. नसलं तर थोडं वेळ थांबलं तरी ते अटॅक जाणार. आणि अटॅक नाही गेलं तर लगेच डॉक्टरकडे जायचं. डॉक्टरकडे नेब्युलायझर असतं, त्या नेब्युलायझरने औषध दिली 1 वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा तर अटॅक आपण त्याला कम्प्लिटली कंट्रोल करू शकतात. आपण पॅनिक व्हायचं नाही मुळात. म्हणजे जे असतं पण जेव्हाही अटॅक आला तर तेव्हा लवकर ट्रीटमेंट द्यायला हवी.
आपण थांबलो तर ते अटॅक हळूहळू खराब होऊ शकतं, बरोबर. त्याच्यामुळे सूज जास्त होऊ शकते, नंतर औषधाचं प्रमाण आपल्याला वाढवायला लागतं, बरोबर. तसं व्हायला नको. जवळच्या डॉक्टरांकडे नेणं हा कधीही चांगला उपाय असू शकतो. ह्याच्याबद्दल आपण आणखीन बोलणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, राधा 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 माझी राधा, पोटा पुरता तुम्हा मागना लय नाही, सारी दुनिया की ख्वाहिशें कब तक पूरी करता रहूं, जिंदगी है मेरी खुद की इसे फिर भी क्यों जीता है सारा जहां. नातवाची आस लावून बसले होते रे मी. आता पूर्वा लहान आहे तोपर्यंत आजीचं बोलणं सहन करेल, पण ती मोठी झाल्यानंतर काय ते त्यावेळी आपण बघूया. कॉलेजची स्टडी टूर असती ना तर मी विचार केला असता, पण तुझ्या मजेसाठी माझ्याकडे पैसे नाही. का मोना थांब ना, मोना जरा ऐकून तर घे. रवी, ती गार्डन मध्ये तुझ्यावर कोण मुलगी होती? आमच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवण्याची संधी मी आपल्याला देतो. हो, पण या खासगी क्लासेसना आमचा विरोध आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना. घरातला कर्ता पुरुष असून सुद्धा बेकारीचं जीर्ण काय असतं ना ते तुला कळायचं नाही. मला जे पटतं तेच मी करणार. एक धागा आम्ही तिघी, दर रविवारी दुपारी 3:30 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. अस्थमा आणि त्याच्यावरच्या उपाययोजना, ॲलर्जी म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण बोलतोय. कोणताही आजार जेव्हा होतो त्याबद्दलचे अनेक गैरसमज आपल्याकडे असतात आणि त्या गैरसमजांबद्दल आता आपण बोलणार आहोत की कशा टाळले पाहिजेत हे सगळे जे समज आहेत ते. प्रत्येक आजारपणाशी काहीतरी जोडलेले आहेत आणि विशेष करून अनुवंशिक जर तो आजार असेल तर त्याच्याबद्दल तर आपल्या समाजामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात. तर ह्या सगळ्या समज गैरसमजांबद्दल काय सांगाल तुम्ही? पण लोक म्हणजे अस्थमा सांगितलं तर घाबरतात, आणि जसंही आपण पेरेंट्सना सांगितलं की मुलांना अस्थमा आहे तर ते घाबरतात. तर आपण सांगतात त्यांना एलर्जी आहेत, एलर्जिक ब्रॉन्कायटिस आहेत, हे सगळं सेम फक्त वर्ड्स आहेत. पण ते एकदा त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं तर त्यांना माहीत पडतं की अस्थमा म्हणजे काही डेंजरस नाही. पहिलं काय होतं, अजून 30-40 वर्षापूर्वी आपल्याकडे औषधं नव्हती आणि औषध होती त्याचे साईड इफेक्ट्स खूप होते. तर अख्खी रात्र माणसं बसायची आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. तसं आता होत नाही. आपल्याकडे सगळी औषधं आहेत, आपण लवकर कंट्रोल करू शकतात. तर हे एज्युकेट करायला हवं, समजून घ्यावं. लोक काय करतात, डॉक्टरकडे जातात, औषध घेतात. कोणतेही क्रॉनिक बिमारी असली, अस्थमा आहेत, हायपरटेन्शन आहेत, त्याची आपण व्यवस्थित समज माहिती करून घ्यावी. आणि ते एकदा आपण माहिती करून घेतली तर डॉक्टरांनी काउन्सिलिंग करायला हवं. ते एकदा काउन्सिलिंग केलं, कारण की आपण ही औषध रोज घेणार, त्याचा साईड इफेक्ट्स काय आहेत, त्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतात, त्याला आपण कसं ट्रीट करू शकतात ते समजून घ्यावं. ते इम्पॉर्टंट आहे. फक्त औषध घ्यावी त्यांनी ट्रीटमेंट होत नाही. जेव्हापर्यंत आपण स्वतःला एज्युकेट करत नाही तेव्हापर्यंत अस्थमा कोणतेही क्रॉनिक बिमारीला आपण व्यवस्थित ट्रीट करू शकत नाही. एकदा एज्युकेट केलं तर व्यवस्थित ट्रीट करू शकतात आणि आपल्याला त्रास होणार नाही. आणि दुसरं असं लोकांना वाटतं की घरात कोणाला अस्थमा आहे तो दुसऱ्याला लागणार, एक मुलाला आहे तर असं नाही. ते अजिबात कंटेजियस नाही. बरोबर आहे. ते जीन्स मध्ये आहेत, ते पसरत नाही आणि कधीही पसरणार नाही. आणि अस्थमा आहेत म्हणजे टीबी सारखं नाही की पसरू शकतं, दुसरं निमोनिया सारखं नाही, फ्लू सारखं नाही की पसरू शकतं. ही एकदम सेफ आहेत, कधीही पसरणार. मुलांना शाळेमध्ये पण अस्थमा झालं तर तो जाऊ शकतो, पण तो व्यवस्थित इलाज घेतलं, ट्रीटमेंट घेतलं आणि त्याला व्यवस्थित वाटलं तर तो जाऊ शकतो. त्याला व्यवस्थित वाटलं तर एक्सरसाइज पण करू शकतो, ऑलिम्पिक्समध्ये पण जाऊ शकतात, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स पण करू शकतात. अस्थमा म्हणजे काही असं नाही की आपण करू शकत नाही, सगळं करू शकतात. शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दल मला असं विचारायचं आहे की त्यांच्या पालकांनी त्यांच्या सगळ्या शिक्षकांना हे सांगून ठेवणं गरजेचं आहे का की आपल्या मुलाला असा अस्थमा आहे किंवा ॲलर्जी आहे? काय सांगाल याबद्दल? हां, म्हणजे एक तर पेरेंट्सला एज्युकेशन, मुलाला एज्युकेशन आणि टीचर्सला समजायला हवं की याला मुलाला अटॅक आलं म्हणजे श्वास घेण्यामध्ये त्रास झालं तर काय करावं आणि त्याच्याकडे औषध आहेत. घर आता शाळेमध्ये ऑलमोस्ट कंपल्सरी आहेत की फर्स्ट एडची औषध ठेवावी. तर आपल्याकडे ती औषध असली तर आपण लगेच त्याचं ट्रीटमेंट करू शकतात. पण कसं ट्रीटमेंट करणार, त्यांना माहीत पडायला हवं की काय औषध द्यावी. तर एकदा त्यांनी आयडेंटिफाय केलं की ह्याला विझिंग आहेत, तुम्ही औषध दिली आणि त्याला विझिंग नसलं तरी जास्त काय प्रॉब्लेम होणार नाही. पण त्याला अटॅक आहे त्याने तुम्ही औषध नाही दिली तर त्याचा खूपच त्रास होणार. ते एकदा व्यवस्थित ट्रीट केलं तर व्यवस्थित होणार. पण असं वाटलं की आपण एकदा औषध दिली, नेब्युलाइज केलं किंवा ते पंप दिलं आणि व्यवस्थित झालं नाही, दुसऱ्यांदा आपण व्यवस्थित झालं नाही
मुलाला जास्त त्रास होतं तर आपल्याला मेडिकल हेल्प घ्यावी. हे पालकांनी स्वतःहून जाऊन शाळेत सांगणं गरजेचं आहे का? मगाशी तुम्ही काउन्सिलिंगचा जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडे अशी एक टेंडन्सी असते की अशा प्रकारचे आजार हे लपवून ठेवले जातात. सोसायटीमध्ये काय म्हणतील हा जो एक खूप मोठा प्रश्न असतो सगळ्यांसमोर. आता असं नाही. मला असं वाटतं जसं लोकांना माहीत पडलं आहे आणि लोक बघतात की ॲलर्जी इतकी कॉमन आहे, 10-15% लोकांना आहेत अस्थमा, ॲलर्जी, रायनायटिस, स्किन, असं कोणाला वाटत नाही आणि सगळ्यांना माहिती आहे आता आपण कंट्रोल करू शकतात. ते लपवून ठेवलं तर डेंजरस आहे. कारण की शाळेमध्ये असं काय झालं तर काय करणार. बरोबर. ते ह्याच्यात शाळेमध्ये टीचर्सना जेव्हा तुम्ही टीचर्स ट्रेनिंग देतात तेव्हा पण हे सगळे इम्पॉर्टंट जे आजार आहेत त्यांना कोणाला अकडी आली, मुलाला जास्त ताप भरलं, अस्थमाचा त्रास झालं, वांती जायला लागली, वॉमिटिंग झालं तर काय करायचं, काय नाही करायचं आणि डेंजरस काय आहे ते समजून घेतलं तर आपण व्यवस्थित ट्रीट करू शकणार. तर एज्युकेशन ऑफ टीचर्स इज ऑल्सो इसेन्शियल आणि पेरेंट्स आणि चिल्ड्रन त्यांना माहीत पडायला हवं की काय स्वतःची ट्रीटमेंट. आता मुलं जे मोठे आहेत 10-12 वर्षाचे ते स्वतःला ट्रीट करू शकतात. बरोबर. तर शाळेमध्ये असलं त्यांना अटॅक आलं ते टीचरला सांगणं मला ही औषध द्या, असं द्या, ते समजून घेणार. आणि आपण लिहून पण पाठवू शकतात मुलांच्या बरोबर की असं झालं तर काय करायचं आणि ह्याच्याहून जास्त वाढलं तर काय करायचं. पण थोडं पण असं वाटलं की नाही जास्त त्रास होतोय, मुलांना व्यवस्थित वाटत नाही तर इमिजिएट मेडिकल हेल्प घ्यायला हवं. या उपाययोजनांबद्दल आपण आणखीनही बोलणार आहोत पण आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा काही प्रश्न आहेत. कोणते प्रश्न आहेत ते आता बघूया. डॉक्टर, ॲलर्जी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? अस्थमा आणि ॲलर्जीची काय ट्रीटमेंट असते? हवा बदलाचा त्यावर काय परिणाम होतो डॉक्टर? मुळात ही ॲलर्जी होऊच नये ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यांनी विचारलं. जीन्स चेंज करू शकत नाही. तर व्हायची असली तर होणार. पण काय आहेत की माहीत पडलं की तुम्हाला परागकणचे आहेत किंवा हाऊस डस्ट माहिती आहेत किंवा काही नट्स खाल्लं की त्याचे आहेत तर इझी आहे. तर आपण नट्स नाही खाल्लं तर होणार. पण जास्त करून 70% वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये हाऊस डस्ट आणि हाऊस डस्ट माईटची ॲलर्जी आहे. मला त्याला मध्ये तुम्हाला कट करून असं विचारायचं आहे की आता शहरामध्ये पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि ते आपण टाळू शकत नाही. बाहेर पोल्युशन आहे म्हणून आपण घरात राहू शकत नाही आणि कायम AC मध्ये आपण फिरू शकत नाही. तर त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होतो का? खूप होतं. ज्यांना टेंडन्सी असते नॉर्मल माणसांवर पण त्याचा परिणाम होतो. हळूहळू ती सूज येते छातीवर आणि त्याचा परिणाम होतो खूप वर्षानंतर. आणि ज्यांना अस्थमा आहे त्यांना जास्त परिणाम होतो. त्यांचे श्वासाच्या नळीवर जास्त परिणाम होतो, तिथे जास्त सूज येते आणि कधी कधी अटॅक्स येऊ शकतात एक पर्टिक्युलर पर्सेंटेजवरून वाढलं तर. पण ह्याच्यामध्ये असं आहे की हाऊस डस्ट माहीत आहेत तर आपण जिथे ह्युमिडिटी जास्त आहेत 50%हून जास्त ह्युमिडिटी आहेत आणि 50 डिग्रीजून जास्त टेम्परेचर आहेत तिथे हाऊस डस्ट माहीत होणार. आता ज्यांना हाऊस डस्ट माईटची ॲलर्जी आहेत इथून राजस्थानमध्ये गेले तर त्यांना अटॅक येणारच नाही. अच्छा, येणार नाही. पण तिकडचे जे परागकण आहेत त्याचे हळूहळू त्याची ॲलर्जी लागू शकते. पण म्हणून कधी कधी असं आपल्याला माहीत पडतं की आपण इथे होते, काश्मीरमध्ये होतं, काहीच झालं नाही. फॉरेन कंट्रीमध्ये होतं, कुठे होते जिथे ह्युमिडिटी कमी होती, काहीच झालं नाही. आणि जसंही मुंबईमध्ये आलं तर तुम्हाला त्रास व्हायला लागला. एक पोल्युशनमुळे, एक ह्युमिडिटीमुळे आणि एक हाऊस डस्ट माईटमुळे. आणि हाऊस डस्ट त्याचा परिणाम होतो. तर हे माहीत पडलं. आणि घरात तुम्ही हाऊस डस्ट माईट कशी कमी करूया. घरात तुमचं बेडरूममध्ये जितकं कमी सामान जितकं कमी फर्निचर असलं तर बरं आहे. अपहोल्स्टर्ड फर्निचर आहे तर खराब आहे. दुसरं म्हणजे कर्टन्स, थिन कर्टन्स असल्या तर तुम्ही वॉश करू शकतात. असे सगळं ठेवा ज्याला तुम्ही वॉश करू शकतात 3-4 दिवसांनी. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना अस्थमा ॲलर्जी आहे त्यांनी फर्निचर कसं ठेवावं, काय प्रकारचं सामान घरी करतात तेव्हा मुलांना बाहेर बसावं आणि वेट मॉपिंग करायला हवं. नाक कव्हर करायचं, वेट मॉपिंग करायला हवं. आणि तुम्ही कॉटनचे मॅट्रेसेस यूज करतात, क्विल्ट्स यूज करतात, ब्लँकेट्स यूज करतात, ते डस्ट कॅचर आहेत. त्याच्यामुळे अस्थमा होण्याची शक्यता जास्त आहे. ते सगळं काढलं, कार्पेट्स काढली तर खूप फरक पडतो. तुम्ही AC जेव्हा यूज करता तेव्हा ह्युमिडिटी कमी होते तर ते उपयोगी आहेत. ते AC ला व्यवस्थित स्वच्छ ठेवलं, चांगलं क्लीन करत राहिलं, ह्युमिडिटी कमी केली तर फरक पडतो. तर तुम्ही घरात काही चेंजेस बद्दल केले तर फरक पडतो. नाहीतर घरात ते हेपा फिल्टर्स आता येतात, रूम हेपा फिल्टर्स, त्याने रूम एअर प्युरिफाय होते, त्याने फरक पडतो. परागकणची ॲलर्जी आहेत तर तुम्ही विंडोज, तुम्हाला माहित आहेत की सकाळी परागकण अब्रॉड काय असतं फॉरेन कंट्रीजमध्ये रोज रेडिओमध्ये सांगतात की आता हा परागकण जास्त आहेत क्लायमेटमध्ये तर तुम्ही विंडोज बंद ठेवा.
तर तुम्ही विंडोज बंद ठेवलं तर ते परागकण आतमध्ये येणार नाही. घराच्या बाहेर पण तुमचे ट्रीज असतात, त्याच्यामधून पण परागकण येऊ शकतात. आणि मोठे मोठे ज्याचे फ्लावर्स आहेत त्याचे परागकण इम्पॉर्टंट नाही, पण मुंबईमध्ये ट्रीज कमी आहेत तर परागकण कमी आहेत. पण कोकोनट ट्री हा एक इम्पॉर्टंट परागकण आहे, त्याच्यामुळे अस्थमा होऊ शकतं. बाकी ठिकाणी पुण्यामध्ये, लोणावळ्यामध्ये, बँगलोरमध्ये काँग्रेस ग्रास, त्याला आपण पार्थेनियम सांगतात, हे खूपच इम्पॉर्टंट परागकण आहेत. तर हा एक वीड आहे, म्हणजे शेमलेस प्लांट आहे, कुठे ग्रो होतं. आता आपण रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला बघितलं तर खूपच हे वीड आहेत, त्याला आपण काँग्रेस ग्रास सांगतात. कारण की त्याच्यावर व्हाईट व्हाईट प्लांट फ्लावर्स असतात, ते काँग्रेस कॅप सारखं, म्हणजे त्याला एक काँग्रेस ग्रास सांगतात. ते पहिलं आपल्याकडे नव्हतं, नंतर आपल्याकडे यायला लागलं. तर हा जो परागकण आहे त्याच्यामुळे अस्थमा होण्याची खूप शक्यता असते. मला वाटतं जसं पाळीव प्राण्यांबद्दल त्यांनी सांगितलं की कुत्रा, मांजर हे तर घरात पाळायचे नाहीच, पण त्याबरोबरीने कॉटनचे जे जाडे जाडे पडदे असतात किंवा ब्लँकेट्स असतात, आणि आता तुम्ही जे सांगितलं तर घरात आजूबाजूला जर समजा खूप झाडी असेल तर त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा. दुसरा प्रश्न आपल्याला असा होता की ह्याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत, औषधं कोणती आहेत, हा प्रश्न परत विचारला होता त्यांनी आपल्याला. काय सांगाल? जसं मी सांगितलं की आता काय कोणत्या प्रकारचे आहेत, कधी अटॅक आला तर त्याच्यासाठी कोणती औषध घ्यावी, आणि कंटिन्यूस असेल तर त्याच्यासाठी कोणती औषध ते तुम्हाला डॉक्टर सांगणार, ते आपण उपाय प्रिव्हेंट करू शकतात. आणि नंतर प्रिव्हेंट नाही झालं तर कसं ट्रीट करायचं. आपल्या ठिकाणी आपल्या बाजूला ते वीड्स आहेत जे आपल्याला कामाचे नाही, ते आपण काढून टाकायचे. हा, त्याच्यामुळे आपल्याला अस्थमाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर आहे. हा, ते वीड्स काढू शकतात. घराच्या आतमध्ये जास्त प्लांट्स ठेवायचं नाही ज्यांना त्रास आहेत. घराच्या आतमध्ये डॉग्स आहेत, कॅट्स आहेत, त्यांना अस्थमाचा त्रास आहे, त्यांना बाहेर ठेवायचं. तर त्याच्यामुळे पण खूप फरक पडू शकतो. सर, आपल्याकडे वेळ तसा थोडा खूप कमी आहे. मला असं विचारायचं आहे की अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्या माणसाचं रुटीन कसं असावं, रोजचं त्याचं जगणं कसं असावं, कोणत्या गोष्टींची त्याने काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी 100% टाळल्या पाहिजे. टाळणं म्हणजे एकदम जास्त तुम्ही थंड पाणी घेतलं तर त्रास होऊ शकतं. तुम्ही जास्त एक्सरसाइज केली लिमिटून बाहेर तर तुम्हाला त्रास होऊ शकतं. तुम्ही जास्त पोल्युटेड एरियामध्ये गेलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतं. तुम्ही जास्त व्हेजिटेशन मध्ये, जिथे जास्त झाडं आहेत आणि तुम्हाला एलर्जी आहेत तर त्रास होऊ शकतं. दुसरं म्हणजे घरात तुम्ही डस्टिंग करतात आणि तिथे तुम्ही उभे राहिलं तरी त्रास होऊ शकतं. तर ही तुम्हाला काळजी घ्यायला हवी आणि तुम्हाला समजायला हवं की तुमचा अटॅक कधी स्ट्रॉंग आहेत, जास्त आहेत, कमी झाले आहेत. आणि तुम्ही घरी एक पीक फ्लोमीटर ठेवलं तरी तुम्हाला माहित पडणार की तुम्हाला किती जोरात अटॅक आलेला आहेत की नाही. आणि स्वतःची डायरी मेंटेन करणं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नोंदी असाव्यात एकदा परत आणि कोणती त्याच्यामध्ये असं लिहायला हवं की तुम्हाला श्वासाचा त्रास कधी झालं, मंगळवारी झालं, सोमवारी झालं, किती वेळ राहिलं, तेव्हा तुम्ही कोणती औषध घेतली, तुम्ही किती दिवस शाळेत गेलं नाही गेलं, आणि नंतर कॉलेज गेलं की नाही गेलं, कामावर गेलं की नाही, वर्क प्लेसवर गेलं की नाही. आणि दुसरं म्हणजे छातीमध्ये कन्स्ट्रक्शन झालंय, खूप खोकला आलायत, रात्री तुम्ही उठले आणि खोकायला लागले, नॉक्टर्नल कफ सांगतात, ते सगळं लिहून घेतलं तर माहित पडतं. कधी कधी कोणती थोडी प्रकारची औषध आहे ती लोकांना अवॉइड करावी लागते. जसे हे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग सांगतात, जसे ब्रुफेन, आयबीजेसिक, कॉम्बिफ्लॅम, त्याच्यामुळे पण कधी कधी अस्थमा वाढू शकतो. हा, आणि अस्थमामध्ये बाकी पण कॉम्प्लिकेशन्स आहेत. ज्यांना अस्थमा आहेत, एलर्जी आहेत, त्यांना सायनसेस होऊ शकतात, पॉलिप्स होऊ शकतात. ते एकदा समजून घेतलं तर आपल्याला माहित पडणार की त्यांना प्रॉब्लेम आहेत की नाही, आपण बघणार, आणि आहेत तर त्याचा आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करायला. आणि व्यसनांपासून दूर राहायचा हा तर सगळ्यात महत्त्वाचा खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना अस्थमा आहे त्यांना स्मोकिंग करायलाच नको. आणि बाकी पण इन जनरल स्मोकिंग खूपच खराब आहेत, पण ह्यांच्यासाठी तर एकदमच डेंजरस आहे. कारण की त्याच्यामुळे स्पाझम मध्ये जाऊ शकणार आणि त्याच्यानंतर बाकी औषधाचा काही उपयोग होणार नाही. अगदी जाता जाता शेवटचं मिनिट आहे, काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सर? अस्थमा हा असा प्रकार आहेत की त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित करायला हवं. एकदा झालं की अजिबात घाबरायची गरज नाही. तुम्ही स्वतःला एज्युकेट करा, त्याला कम्प्लिटली कंट्रोल करू शकतात. आणि कम्प्लिटली कंट्रोल केलं तर तुम्हाला वर्षामध्ये एक किंवा अटॅक येणार नाही. तर तुम्ही व्यवस्थित, आणि कधी खराब अटॅक होणार नाही, आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडणार नाही. पण तुम्ही त्याला व्यवस्थित समजून नाही घेतलं, व्यवस्थित ट्रीट नाही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं आणि तुम्ही वारंवार हॉस्पिटलमध्ये जाणार. आणि त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहे त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपण ह्याच्यापासून थोडे दूर राहू शकतो. हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण त्याच्यापासून आपण बऱ्यापैकी लांब नक्की राहू शकतो. बरोबर. आणि ह्यामध्ये घरच्यांचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या घरी जर कोणाला अस्थमा असेल, ॲलर्जी असेल, तर काही वेळेला असं होतं की मला त्रास होत नाही आणि तुला कसा त्रास होतो, अशा प्रकारची सुद्धा एक मानसिकता असते. तर त्याच्यापासून सुद्धा
आपण थोडासा विचार केला पाहिजे की आपल्यापेक्षा खूप वेगळा त्रास आपल्या घरातल्या व्यक्तीला होतोय आणि हा त्रास आहे त्याला, त्याच्याबद्दल तो लढत असतो रोज आणि आपण त्याला मदत केली पाहिजे. डॉक्टर, या विषयावर आता तुम्ही इतकी छान माहिती दिलीत, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी आपले आभार मानते. आणि डॉक्टर असाच वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी बोलणार आहेत. आपल्याला ज्या समस्या असतात त्याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, याबद्दल सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. प्रेक्षकांनी तुम्ही सुद्धा खूप छान सहभाग घेतला, तुमचे सुद्धा मनापासून आभार. पुढल्या कार्यक्रमात नव्या विषयासह आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.